नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला या ठिकाणी पहिलं प्रकरण अभ्यासलं. त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामध्ये तुम्ही लेजर अकाउंट तयार केले, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट, त्याचे आपण प्रॉब्लेम अभ्यासले. त्यानंतर दुसरं प्रकरण होतं या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, तयार केलेला आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण होतं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आता ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमध्ये लक्षात घ्या, सुरुवातीला आपण या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट हे या ठिकाणी तिन्हीचा अभ्यास केला. त्यानंतर चौथं प्रकरण होतं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. तर रिटायरमेंट ऑफ ए पार्टनरमध्ये सुद्धा आपण सेम तेच अकाउंट तयार केले, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यानंतर पाचवं प्रकरण मागच्या तासाला आपण अभ्यासत होतो डेथ ऑफ पार्टनर. लक्षात घ्या, आता डेथ ऑफ पार्टनरमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पहिलं अकाउंट तयार केलं, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिसरं बॅलन्स शीट. पण डेथ ऑफ पार्टनरमध्ये आपल्याला फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे त्याचंच अकाउंट आपण तयार केलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात थोडंसं पुढं जाऊन या ठिकाणी सहावा पण आपण टॉपिक अभ्यासला, डिझॉल्युशन ऑफ ए पार्टनरशिप. डिझॉल्युशन म्हणजे संस्था बंद करणे. त्यामध्ये रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट याचा आपण स्टडी केलेला होता. आता या ठिकाणी सातवं प्रकरण आज आपण सुरू करतोय. त्या सातव्या प्रकरणाचं नाव आहे बिल्स ऑफ एक्सचेंज. हा सातवं प्रकरण आहे, लक्षात घ्या. हा टॉपिक ऑरला विचारला जाणार आहे. यामध्ये आपल्याला जर्नल एंट्री करायच्या आहेत, लक्षात घ्या. टॉपिक हा मोठा आहे, यातमध्ये आपल्याला जर्नलचा अभ्यास करायचा आहे, जर्नल एंट्री अभ्यासायच्या आहेत. आता बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम दिलेला असतो, त्याच्यावरून ड्रॉवर आणि ड्रॉवीच्या पुस्तकात जर्नल एंट्री करायच्या आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं हा बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे हा टॉपिक जसा हा 5 मार्काला बिल ऑफ एक्सचेंजची पावती विचारली जाते आणि 10 मार्काला प्रॉब्लेम हा ऑरला विचारला जाणार आहे, लक्षात घ्या, कंपल्सरी नाही. चला तर मग या ठिकाणी आपण बिल्स ऑफ एक्सचेंज या नवीन टॉपिकला सुरुवात करूया. बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या की ए आणि बी, लक्षात घ्या अगोदर समजून घेताना, ए आणि बी, एने बीला माल सेल केला 5 महिन्यासाठी. तर हा 5 महिन्याचा जो कालावधी आहे, त्या 5 महिन्यांनी बी हा एला पैसे देणार आहे. तर आपल्याला या 5 महिन्यांसाठी ए हा बी वरती बिल काढतो. मग त्या बिलाचं एक 4-5 कंडिशनमध्ये ट्रान्सफर ते बिल केलं जातं आणि नंतर शेवटी त्याचे पैसे मॅच्युरिटी डेटला मिळतात. त्यासाठी आपल्याला हा बिल्स ऑफ एक्सचेंज हा टॉपिक ऑरलाच आहे, पण महत्त्वाचा आहे, आपल्याला तो अभ्यासायचा आहे, आपण तो अभ्यासत आहोत. बघा, सुरुवातीला या टॉपिकमध्ये थेअरीचा भाग आपण अभ्यासणार आहोत, नंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. पण तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा भाग म्हणजे या टॉपिकमध्ये 5 मार्काची पावती विचारली जाते, लक्षात घ्या, आणि 2-3 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह कंपल्सरी विचारलं जातं. त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम जरी ऑरला असला तरी ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हा टॉपिक तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी
काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ऑब्जेक्टिव्हची तयारी करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चला तर मग या ठिकाणी आपण बिल्स ऑफ एक्सचेंज या नवीन टॉपिकला सुरुवात करूया. सुरुवातीला मी या ठिकाणी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. बघा इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे. द ॲबिलिटी ऑफ ए कस्टमर टू ऑब्टेन गुड्स ऑर सर्व्हिसेस बिफोर पेमेंटच्या अगोदर बेस्ड ऑन ट्रस्ट when goods or services are obtained and payment will be made in the future, it is known as credit transaction. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन महत्त्वाचं आहे. आपण एखाद्याला माल उधारीवरती विकणं महत्त्वाचं आहे आणि तो त्या ठिकाणी माल क्रेडिटवरती विकला पाहिजे, क्रेडिटवरती परचेस केला पाहिजे. त्याचवेळी ह्या बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक निर्माण होतो, तयार होतो. पुढं बघा, क्रेडिट ट्रान्झॅक्शन प्ले ए सिग्निफिकंट रोल इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. लक्षात घ्या, क्रेडिटवरती जेवढा आपण ट्रान्झॅक्शन करू तेवढा बिझनेसचा डेव्हलपमेंट ग्रोथ वाढते, लक्षात घ्या. आणि पुढं काय दिलेलं बघा, क्रेडिट मोटिव्स द कस्टमर्स टू इन्क्रीज द अमाऊंट देअर स्पेंडिंग. क्रेडिटमुळे आपल्याला फॅसिलिटी मिळते, कस्टमर जास्तीत जास्त माल खरेदी करत असतो आणि नंतर पैसे त्याचे देत असतो. त्यामुळं क्रेडिट ट्रान्झॅक्शन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर बिझनेस डेव्हलपमेंट. पुढं बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेले Moreover, business enterprises offer credit to gain a competitive advantages in the market. म्हणजे उधारीची फॅसिलिटी दिली की या ठिकाणी जास्तीत जास्त बिझनेसला ॲडव्हान्टेजेस असतात, फायदे होतात. त्यामुळं क्रेडिटची फॅसिलिटी देणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. बघा पुढं, टू बॅलन्स द पोटेन्शियल फॉर इन्क्रीज्ड सेल्स विथ द रिस्क ऑफ डिक्रीज्ड कॅश फ्लो. इन्क्रीज्ड सेल वाढवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्रेडिटवरती भर द्यावा लागतो. अँड लार्ज आउटस्टँडिंग डेप्ट द सेलर रिक्वायर्ड सम. म्हणजे महत्त्वाचं लक्षात घ्या, आपल्याला जास्तीत जास्त क्रेडिट फॅसिलिटी देऊन आपण कस्टमरला या ठिकाणी मालाची विक्री करू शकतो आणि आपला प्रॉफिट करून घेऊ शकतो. त्यासाठी क्रेडिटची फॅसिलिटी देणं गरजेचं आहे. तेच महत्त्वाचं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये आहे, लक्षात घ्या. आता पुढं बघा काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. डेफिनेशन ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज अँड प्रॉमिसरी नोट. बिल ऑफ एक्सचेंजलाच प्रॉमिसरी नोट म्हणतो. आपण प्रॉमिस करतो की एने बीला माल विकला आहे, बीने प्रॉमिस केलं आहे 5 महिन्याने मी पैसे देणार आहे. जे काय या ठिकाणी 2 लाखाचा माल विकला असेल तर 5 महिन्याने मी बिलाचे पैसे देणार आहे, प्रॉमिस करतोय, लक्षात घ्या. त्यामध्ये बघा सेक्शन 5 ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 म्हणजे 1881ला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट पास झाला आहे. ऑब्जेक्टिव्हला हे विचारलं जातं, लक्षात घ्या. बिल ऑफ एक्सचेंजचा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 महत्त्वाचे, लक्षात घ्या. 1881 म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजचा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट 1881ला पास झालेला आहे आणि त्यानुसारच बिल ऑफ एक्सचेंजचं या ठिकाणी आपण त्याची डेफिनेशन आहे 1881. लक्षात घ्या, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 हे ऑब्जेक्टिव्हला मागं बोर्डात विचारलेलं होतं. त्यामुळं 1881 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टनुसार डेफिनेशन बघा. ए बिल ऑफ एक्सचेंज इज ॲन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग containing an unconditional order signed by the maker directing a
सर्टन पर्सन टू पे सर्टन सम ऑफ मनी ओनली to or to the order of a certain person or to the barrier of the instrument. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय आहे लक्षात घ्या, बिल काढणारी व्यक्ती महत्त्वाची, ती काय कंडिशन देते आणि या ठिकाणी ती साईन आणि शिक्का घेऊन आपण या ठिकाणी बिलाचे पैसे कधी देणार आहेत ती त्यावर त्या व्यक्तीची सही आणि शिक्का घेते, त्याला म्हणायचं बिल ऑफ एक्सचेंज. लक्षात घ्या, इन्स्ट्रुमेंट एक प्रकारचं साधन आहे, त्याच पावत्या आपल्याला तयार करायच्या आहेत लक्षात घ्या. त्यामुळं त्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पावती 5 मार्काला आहे, ती कशी पावती तयार करायची, त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण पुढं अभ्यासणार आहोत. बघा या ठिकाणी पुढं काय दिलेलं आहे बघा, इथं पार्टीज महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या. बिल ऑफ एक्सचेंजमध्ये पार्टीज टू ए बिल्स ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या. 3 लोक यामध्ये येणार आहेत, 3 व्यक्ती यामध्ये येणार आहेत. पहिल्यांदा बघा ड्रॉवर, की जो बिल काढतो, बिल मेकर, बिल तयार करतो, त्याला म्हणायचं ड्रॉवर, की या ठिकाणी ड्रॉवर बिल तयार करतो. बघा ड्रॉवर इज ए पर्सन हू ड्रॉज और मेक्स द बिल अँड साइनड ऑन इट. ही इज द क्रेडिटर, म्हणजे तो विक्रेता आहे लक्षात घ्या. तो या ठिकाणी धनको आहे लक्षात घ्या, तो सेलर आहे. ड्रॉवर हा सेलर आहे लक्षात घ्या. आणि ही इज ए क्रेडिटर हू इज एंटायटल टू रिसीव द मनी फ्रॉम डेटर. तो धनको आहे, ऋणकोकडून पैसे घेणारी व्यक्ती, त्याला म्हणायचं ड्रॉवर. बघा फॉर द ड्रॉ द इन्स्ट्रुमेंट इज हिज बिल्स रिसिवेबल सिन ही हॅज टू रिसीव द अमाऊंट ऑफ द बिल. म्हणजे लक्षात घ्या, बिल्स रिसिवेबलद्वारे, बिलाद्वारे तो ड्रॉवर या ठिकाणी अमाऊंट कलेक्ट करतो, घेतो, त्याला म्हणायचं ड्रॉवर लक्षात घ्या. मग हा ड्रॉवर बिलाची अमाऊंट या ठिकाणी कलेक्ट करतो किंवा बिल तयार करतो, बिल काढतो, त्याला म्हणायचं ड्रॉवर. आता दुसरी व्यक्ती बघा लक्षात घ्या, ड्रॉवर अभ्यासला ड्रॉवी. ड्रॉवी म्हणजे ज्या व्यक्तीकडं किंवा ज्याच्यावरती बिल काढलं जातं ती म्हणजे ड्रॉवी. लक्षात घ्या की ज्या व्यक्तीवरती बिल काढलं जातं ती म्हणजे ड्रॉवी. ड्रॉवी म्हणजे हा कस्टमर असतो, ग्राहक, त्याला म्हणायचं ड्रॉवी. उदार माल खरेदी करतो त्याला म्हणायचं ड्रॉवी, आणि जो विकतो त्याला म्हणायचं ड्रॉवर. लक्षात घ्या, ड्रॉवी हा उदार माल खरेदी करतो, परचेस करतो आणि वापरतो आणि नंतर 2-4 महिन्यांनी पैसे देतो, त्याला म्हणायचं ड्रॉवी. बघा ड्रॉवी इज ए पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन, किंवा ज्याच्यावरती बिल काढलं जातं ती व्यक्ती म्हणजे ड्रॉवी. बिल काढणारा ड्रॉवर आहे आणि ड्रॉवी म्हणजे ज्याच्यावरती बिल काढलं जातं ती व्यक्ती म्हणजे ड्रॉवी. ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉन ऑन हुम ही इज द डेटर. तो खरेदीदार असतो, ऋणको असतो. हू हॅज टू पे मनी टू क्रेडिटर फॉर द ड्रॉवी द इन्स्ट्रुमेंट इज हिज बिल्स पेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे बिलाद्वारे पैसे येतात ड्रॉवरकडं. ड्रॉवी म्हणजे बिल्स पेबल, बिलाद्वारे पैसे देतो. सिन्स ही हॅज टू पे द अमाऊंट ऑफ द बिल, म्हणजे ड्रॉवी म्हणजे जो बिलाची अमाऊंट पेड करतो त्याला म्हणायचं ड्रॉवी. आणि ड्रॉवर म्हणजे ज्याच्यावरती बिल काढलं जातं
ड्रॉवर म्हणजे जो बिल काढतो तो, ड्रॉवी म्हणजे बिलाचे पैसे देतो तो म्हणजे ड्रॉवी, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ड्रॉवर आणि ड्रॉवी. आता तिसरा आहे पेई, लक्षात घ्या. पेई इज द पर्सन टू हुम द पेमेंट इज टू बी मेड, लक्षात घ्या. पेई म्हणजे च्या व्यक्तीला आपण देणं लागतो. ड्रॉवर ज्याला पैसे देणं लागतो, ड्रॉवर, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं पेई. म्हणजे समजा या ठिकाणी इथं ए ड्रॉवर आहे, बी ड्रॉवी आहे आणि इथं या ठिकाणी वाय हा पेई आहे, लक्षात घ्या. एने उधार माल विकलाय बीला एक 10,000 रुपयाचा, लक्षात घ्या. 10,000चा माल एने बीला विकलेला आहे. मग बी एका महिन्याने पैसे देणार आहे एला, लक्षात घ्या. पण ए हा 25 लाखाचा उधार माल घेऊन वायकडून आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे एला पण पैसे वायला द्यायचे, लक्षात घ्या, 25 लाख रुपये. म्हणजे ए पैसे बीला मागणार आणि वाय पैसे एला मागणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई हे 3 पार्टीज या बिल ऑफ एक्सचेंजमध्ये असतात आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर लक्ष द्या आणि त्यानुसार आपल्याला त्याचा अर्थ समजून घेतला आपण. ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. आता पुढं एक बिल ऑफ एक्सचेंजची पावती तुम्हाला दिलेली, लक्षात घ्या, की जी 5 मार्काला ऑब्जेक्टिव्हमध्ये दरवेळी तुम्हाला परीक्षेला विचारलीच जाते. क्वेश्चन नंबर 1 मध्ये बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमेन फॉर्मॅट विचारला जातो. आता त्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या की बिल ऑफ एक्सचेंजचा स्पेसिमेन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पावतीचा नमुना तयार करायचा आहे, लक्षात घ्या. बघा, पहिलं हे तुमच्या टेक्स्टबुकमधलीच काही उदाहरण आहेत बघा. इलिस्ट्रेशन 1, फॉर्मॅट आफ्टर द डेट बिल विथ जनरल ॲक्सेप्टन्स. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल प्रिपेअर ए फॉर्मॅट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल्स ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार करा. 5 मार्काची पावती तयार करायला सांगितलेली आपल्याला. फॉर्मॅट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज. बघा, पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी, बघा, ड्रॉवर दिलेला आहे मिस्टर प्रकाश रॉय, त्याचा पत्ता दिला आहे 648 कोरल प्लाझा, SB रोड, पुणे. ड्रॉवरचं नाव आणि पत्ता दिलेला आहे. आता ड्रॉवी बघा, ज्याच्यावर ड्रॉवर म्हणजे बिल काढणारी व्यक्ती, ड्रॉवी म्हणजे बिल त्याच्यावर काढलेलं आहे, ड्रॉवी मिस्टर राहुल देव, 336 राजापूर रोड, जळगाव, लक्षात घ्या. आता अमाऊंट बघा, रुपये 44,500. इथं चौथं बघा, इथं पिरियड दिलेला आहे, टर्म्स दिलेले आहे आपल्याला 3 मंथ, 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. आता 5वं बघा, डेट ऑफ बिल, कधी बिल काढले, 3 जून 2019ला काढलेला आहे. आणि डेट ऑफ ॲक्सेप्टन्स, कधी मंजूर केले, 7 जून 2019. हा छोटासा प्रॉब्लेम 5 मार्कासाठी तुम्हाला पावती विचारली जाते. इथं फॉर्मॅट ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज 5 मार्काचं फॉर्मॅट तुम्हाला तयार करायचं आहे. मग आता खाली या ठिकाणी लक्षात घ्या, एक चौकोन आखून घ्यायचा आहे. त्या चौकोनामध्ये लक्षात घ्या, एक चौकोन आखला की इथून लक्षात घ्या, इथून चौकोन आखलेला आहे आणि त्या पद्धतीने हे बिल ऑफ एक्सचेंजची पावती आपल्याला तयार करायची आहे, लक्षात घ्या. की त्यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या, मध्यभागी बिल्स ऑफ एक्सचेंज, लक्षात घ्या, मध्यभागी बिल ऑफ एक्सचेंज. डाव्या बाजूला छोटा चौकोन, स्टॅम्प लिहायचं आहे तिथं. त्याच्याच खाली परत दुसरा छोटा चौकोन, रुपये 44,500 अंकी रक्कम टाकली आपण आणि वरती स्टॅम्प लिहिलेला आहे, लक्षात घ्या, डाव्या बाजूला स्टॅम्प आणि रक्कम. आणि मग उजव्या बाजूला ड्रॉवरचं नाव आणि पत्ता. ड्रॉवर म्हणतोय मी, लक्षात घ्या, ड्रॉवर जो बिल काढतो ती व्यक्ती मिस्टर प्रकाश रॉय,
648 कोरल प्लाझा SB रोड पुणे आणि डेट दिली 3 जून 2019. लक्षात घ्या. म्हणजे ड्रॉवरचं नाव, पत्ता आणि ज्या दिवशी बिल काढलंय ती तारीख या ठिकाणी लक्षात घ्या. ड्रॉवरचं नाव, पत्ता आणि बिल काढल्याची तारीख दिलेली. आता पुढं काय दिलेले लक्षात घ्या. 3 मंथ मध्यभागी लक्षात घ्या. हा महिना 2-3 ओळीचा आहे, तो छोटासा पाठ करायचा आहे. लक्षात घ्या. आपल्याला 3 महिने मुदत दिलेली आहे. लक्षात घ्या. 3 मंथ आफ्टर डेट, 3 months after date, paid to me or my order the sum of rupees, मग ही अंकी अक्षरी बघा. 44 44,500 44,500 only for the value received. बघा लक्षात घ्या. 3 month आफ्टर डेट, परत एकदा वाचतोय. 3 month आफ्टर डेट, पेड टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 44,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिवड. फॉर द व्हॅल्यू रिसिवड SD सिग्नेचर किंवा साइनड प्रकाश रॉय, ड्रॉवरचं सिग्नेचर करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मधला महिना तुम्ही पाठच करायचा आहे. लक्षात घ्या. एक 8-10 वेळा त्याचं वाचन केलं की तो पाठ होऊन जाईल. सारखा सतत वाचायचा आहे म्हणजे पाठ होऊन जाईल. इथं SD प्रकाश रॉय 2 लिहायचे. 2 या ठिकाणी आपण ज्या ड्रॉवीचं नाव इथं लिहायचं. लक्षात घ्या. राहुल देव 236 राजापूर रोड जळगाव. म्हणजे इथं ड्रॉवीचं नाव आणि पत्ता टाकायचा आहे. ड्रॉवी म्हणतोय मी. वरती ड्रॉवर झाला पहिल्यांदा, मग खाली ड्रॉवी 2 ज्याच्यावर बिल काढलंय ते प्रकाशने राहुलवरती बिल काढलेले. लक्षात घ्या. त्यामुळे राहुल देव राजापूर रोड जळगाव आणि मग खाली एक तिरप्या रेषा मारून किंवा मध्यभागी ॲक्सेप्टेड SD मिस्टर राहुल देव. इथं राहुल देवची सही साइनड आणि कधी ॲक्सेप्ट केलेलं आहे ती डेट 7 जून 2019. तर या पद्धतीने ही 5 मार्काची पावती. त्यासाठी आपल्याला चौकोन आखून पहिल्यांदा लक्षात घ्या की आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंज लिहायचं. नंतर 2 छोटे चौकोन वरती स्टॅम्प कॅपिटलमध्ये. नंतर रक्कम लिहा 44,500 अंकामध्ये. नंतर ड्रॉवरचं नाव, पत्ता, ज्या दिवशी बिल काढलं आहे ती बिलाची तारीख. नंतर मध्ये मॅटेरियल 3 month आफ्टर डेट, पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ रुपीज 44,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिवड SD प्रकाश रॉय आणि 2 लाईल राहुल देव 236 राजापूर रोड जळगाव आणि मग ॲक्सेप्टेड साइनड राहुल देव. डेट येईल 7 जून 2019. तर या पद्धतीने आपल्याला हा चौकोनामध्ये दिलेला प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याची एंट्री आपल्याला हा 5 मार्कासाठी ही विचारली जाणारी पावती आहे. लक्षात घ्या. पावती फार सोपी आहे. तुम्ही ही पावती 8-10 वेळा लिहून काढा तुमच्या नोटबुकमधली. बाकीच्या बुकमध्ये जे काय पावत्या आहेत त्या पण लिहा. त्या आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. पण सुरुवातीला तुम्ही ही ड्रॉवर, ड्रॉवी आणि मधला जो दिलेला आहे सगळा भाग तो पाठच करा. त्या पद्धतीने ड्रॉवर, ड्रॉवीची ही पावती झाली. आता पेईची आपण नंतर अभ्यासणार आहोत. 2 प्रकारच्या पावत्या असतात. ही पहिली ड्रॉवर आणि ड्रॉवी. पेईची नंतर अभ्यासू आपण. तुम्ही जास्तीत जास्त या 5 मार्काच्या पावतीचं प्रॅक्टिस करा, सॉल्व करा
आणि या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये ही पावती लिहून काढा, टेक्स्टबुकमधलीच आहे. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण बिल ऑफ एक्सचेंज हा नवीन टॉपिक सुरू केलेला आहे. कुणाला काही शंका असतील तर त्यांनी या ठिकाणी विचारायचे आहेत. राहिलेला भाग आपण आता नेक्स्ट लेक्चरला अभ्यासू. थँक्यू. धन्यवाद.